नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळा चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी. आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती. तर मैत्रिणींनो, सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम. त्याचबरोबर आज आहे शुक्रवार, पण शुक्रवारचा व्लॉग जो येतो आता म्हणजे गुरुवारचा व्लॉग मी तुमच्यासोबत शुक्रवारी शेअर करणार आहे. गुरुवारचा व्लॉग जो येतो म्हणजे शुक्रवारी जो मी गुरुवारचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार होते तो शेअर नाही करू शकले, कारण की थोडासा नेटवर्क इश्यू होता त्यामुळे. तर आता थोडंसं व्लॉग येते लेट येतील, म्हणजे टायमिंग जो आहे तो चेंज झालेला असेल. तर आजचा व्लॉग जो तो एंडपर्यंत बघा, कारण की आज येते मी खूप छान अशा 2 रेसिपीज तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहे, ते म्हणजे केक प्रीमिक्सच्या. तर एंडपर्यंत व्लॉग आपला बघा. आणि आजचा व्लॉग जो आहे तो सकाळी 7 वाजेपासून स्टार्ट केलेला होता. थोडासा उशिरा स्टार्ट केलेला होता, कारण की आज मी माझ्या वर्कआउटच्या 2 बॅच अटेंड केल्या होत्या, म्हणजे 45 मिनिटाची 2 बॅच आहेत त्या अटेंड केल्या होत्या. फक्त माझा स्टॅमिना चेक करण्यासाठी मी या 2 बॅच आहेत त्या अटेंड केल्या होत्या. सुरुवातीला तुम्ही जे फोटो बघितले, जे सिंगल माझा फोटो होता त्यामध्ये मी पहिली बॅच केलेली होती, आणि डबल फोटो होता तर त्यामध्ये मी मिस्टरांसोबत एक बॅच केलेली होती. तर त्या 2 बॅच वर्कआउटच्या केल्या. त्यानंतर आता इथे मी स्वयंपाकाला आलेली आहे. रोजची माझी पूजा वगैरे झाली, पहिल्या टप्प्यातली पूजा झाली, आणि त्यानंतर मी किचनमध्ये आलेले आहे. आल्याबरोबर मी इथे रात्रीचे ते मूग भिजत घातलेले होते, आणि ते छान असे त्यांना मोड आलेले होते. तर ह्या मुगाचा मी मस्त असा उत्तप्पा आणि डोसा कसा बनवायचा ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर 2 बॅचमध्ये मिक्सरमध्ये जे ते मूग मी फिरवून घेतलेले आहे. यामध्ये आपल्याला चवीनुसार किती तिखट पाहिजे या हिशोबाने मिरच्या घालून घ्यायच्या आहे, आणि लसूण 7-8 पाकळ्या लसूण घालून घ्यायच्या, आणि एकदम फाईन अशी याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर मस्त अशी फाईन अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे. कोथिंबीरसुद्धा घातलेली होती मी दळत असताना, म्हणजे कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि लसूण आपल्याला घालायचं आहे. आणि त्यानंतर 2 ते 3 बॅचमध्ये मी मूग जे ते दळून घेतले. उरलेले मूग जे ते स्प्राउट्स बनवण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिलेले. आणि त्यानंतर ह्या जे बॅटर आहे ना, ह्या बॅटरमध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलं, आणि मिनिटभर हे बॅटर जे आहे ना ते आपल्याला छान असं फेटून घ्यायचे. आणि थोडंसं मीठ जे ते मी साईडला काढून ठेवलेलं आहे. तर ते मीठ जे ते आपल्याला आपण जे व्हेजिटेबल्स उत्तप्पा बनवताना वरून घालणार आहे ना, त्यांच्यावर घालणार आहोत, जेणेकरून त्यांनाही छान अशी चव येते. तर त्यानंतर मी ते कढई पॅन गरम करायला ठेवलेला होता. डोस्याचा तवा जो तो गरम करायला ठेवला होता, तो छान असा गरम झाला. त्यानंतर त्यावर तेल लावून घेतलं, आणि पाणी शिपडून छान असा तवा जो तो सीझन करून घेतला. आणि गॅसची फ्लेम पूर्ण लो ठेवली, आणि लो गॅसवर आपल्याला जे ते अशा प्रकारे डोसा बनवून घ्यायचा आहे. तर खूपच टेस्टी आणि हेल्दी असे हे मुगाचे डोसे बनवून रेडी होता. डाएटसाठी तर खूप बेस्ट अशी रेसिपी आहे. रोज आपल्याला जे ते स्प्राउट्स खाऊन कंटाळा येतो, तर ही रेसिपी जी ती खूप मस्त आहे. फक्त तुम्ही तेलाचा अजून, मी तर कमीच वापर केलेला आहे, पण तुम्ही जास्तीत जास्त अजून कमी वापर केला तरी चालेल. स्प्रे बॉटल जे असते ना त्याने तेल स्प्रे करायचे, आणि कमीत कमी तेलाचा वापर करायचा आहे. तर या पद्धतीने मी जे ते मुगाचे डोसे बनवित असते, आणि एकदम सोपी पद्धत आहे. मी ज्या पद्धतीने बनवते तीच पद्धत तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. आणि कास्ट आयरनच्या तव्यावरती डोसे करत आहे. हार्डली मी आता तिसऱ्यांदा ह्या तवा जो तो यूज करत असेल. तर थोडेसे काय होतं की नवीन असतो ना आपण, तर कधी जळता कधी चांगले येतात. पण मी तर आता एवढं एक ठरवलेलं आहे की मी शक्यतो कास्ट आयरनचे तवे, कढाया, पॅन जे ते यूज करणार आहे. तर जसं होईल तसं होईल, एकदा चुकेल 2दा चुकेल, पण शक्यतो मी जे ते लोखंडी कढाया, तवे जे ते यूज करायचं ठरवलेलं आहे. तर त्यानंतर आता 2-3 डोसे बनवून घेतले, मुलांना ब्रेकफास्टला दिले. अनुष्का आणि शौर्यला सकाळच्या ब्रेकफास्टसाठी त्यांना हे डोसे बनवलेले होते. आणि त्याबरोबर आता मी उत्तप्पा बनवित आहे. तर उत्तप्पा जो आहे तो थोडासा जाड बनवला जातो, आणि त्याच्यावरनं जे ते आपल्याला जे पाहिजे ते व्हेजिटेबल्स आपण घालायचे असतात, म्हणजेच कांदा, टोमॅटो, काकडी, गाजर, बीट आपण किसून यावर घालायचे. तर सगळे व्हेजिटेबल्स घालून घ्यायचे, आणि अगदी चिमूटभर मीठ यावरनं शिपडून घ्यायचे. आणि त्यानंतर साईडने अशा प्रकारे तेल सोडून घ्यायचे, आणि झाकून जवळजवळ 1 मिनिटभर हा डोसा उत्तप्पा जो येतो आपल्याला छान असा शिजवून घ्यायचा आहे. मस्त असं वरच्या साईडने सुद्धा शिजला जातो. आता मी दोन्ही साईडने ते थोडेसे वाफवून, म्हणजे एका साईडने पूर्णपणे वाफवून घ्यायचं आहे, आणि दुसऱ्या साईडने हलकासा हा डोसा उत्तप्पा जो आहे तो मी वाफवून घेणार आहे. कारण की मुलं जे ते खायला आहे ना थोडीशी नाही बोलता की नाही कच्चा आहे, पण ॲक्च्युली तो कच्चा नसतो, व्यवस्थित झालेला असतो. पण मुलांच्या मनात एक शंका असते, त्यामुळे मी दोन्ही साईडने हा उत्तप्पा जे ते छान असा शेकून घेईल. आणि बस आपला अशा प्रकारे टेस्टी आणि मस्त हेल्दी असा
असा डोसा आणि उत्तप्पा बनून रेडी होतो. एक साईड मी तिकडे मुलांसाठी अनुष्का जी ती रोजच पहाटे उठते, तनिष्काही पहाटे उठते, पण ती ह्या वेळेला नसते. तर अनुष्का उठते, तर मग तिला मी ना आंघोळ वगैरे झाल्यानंतर ना, तिची आंघोळ झाल्यानंतर तिला मी कॉफी बनवून देत असते. कधी मधीच बनवत असते आणि मी कॉफी जी ती मुलांसाठी माइल्ड बनवत असते. म्हणजे एक जर पाऊच फोडलं, ₹1 ₹2 जे पाऊच असतं ना, त्यामध्ये मी 4 कॉफी बनवते त्यांच्या. तर एकदम माइल्ड अशी कॉफी तिला बनवून दिली. शुगर फ्रीची जी क्यूब असते ना, टॅबलेट असते ना, ती टाकून आणि शोरेला दूध बनवून दिलं. आणि बस मुलांनी हे जे ते छान असे नाश्ते केले आणि त्यानंतर ते पुन्हा अभ्यासाला बसले आणि मी माझा पुढचा स्वयंपाक करायला घेणार होते. तर मी स्वयंपाक काय केला ते तुमच्यासोबत शेअर नाही केलं, कारण की त्यामुळे व्हिडिओ जे ते खूप लाँग होऊन जातो आणि मला ज्या रेसिपी तुमच्यासोबत शेअर करायच्या असताना त्या रेसिपी शेअर करणं होत नाही. तर आज मी तुमच्यासोबत छान अशी आता याच्यानंतर देते सायंकाळच्या वेळेला मी ती रेसिपी बनवणार आहे. तर छान अशी केक प्रीमिक्सच्या रेसिपीज 2 तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर अशा प्रकारे मी जे ते डोसे आणि उत्तप्पे बनवून घेतलेले आहे. स्वयंपाक बी बनवून घेतला, मुलांचा टिफिन वगैरे पॅक केला, मुलं गेले आणि त्यानंतर मी आता इथे आमच्यासाठी जे ते डोसे बनवायला घेतलेले आहे. तर कमीत कमी तेलाचा वापर करून आपल्याला अशा पद्धतीने डोसे बनवून घ्यायचे. तर बघा, सुरुवातीला थोडेसे जळतात, तुटतात, पण नंतर बघा एकदा हात बसला की मस्त असे आपले हे मुगाचे डोसे बनवून रेडी होता. तर एक डोसा बनवून घेतला आणि एक उत्तप्पा बनवून घेतला आणि मस्त असे टेस्टी हे डोसे बनवून रेडी होता. नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. आणि त्यानंतर मी जे ते सगळं किचन व्यवस्थित आवरून घेतलं, बाकीचे सगळे कामं केले. देवपूजा, माझी दुसऱ्या टप्प्यातली देवपूजा झाली, म्हणजे देवांना आंघोळ वगैरे घालून झाले. किचन नीटनेटका व्यवस्थित आवरून घेतला आणि स्वयंपाकात काय केलेलं होतं म्हटलं चला स्वयंपाक नाही शेअर केला, पण स्वयंपाकात काय केलं ते दाखवूया. तर ही दुपारच्या जेवणाची थाळी आहे, 1:30 वाजलेला असेल. तर इथे मी सुकी मेथीची भाजी बनवलेली होती, वड्याची पातळ भाजी बनवलेली होती, सांडग्यांची, ज्वारीची भाकरी आणि सॅलडमध्ये काकडी घेतलेली होती. आणि ही जी भेळ आहे ना, ही आमच्या येवल्याची, म्हणजे येवल्याचा भत्ता आहे. तर भत्ता काल आम्ही गेलेलो होतो ना, तर भत्ता आणलेला होता, भेळ भत्ता. तर ते इथे मी एका कंटेनरमध्ये काढून घेतलेलं आहे, कारण की मुलंही थोड्या वेळात येतील तर तेही खातील ह्या हिशोबाने. आणि मी जे ते काकडी आणि माझं जी थाळी बनवलेली ती जेवण करणार आहे. आता इथे खूप वेळानंतर मी तुम्हाला भेटते. सायंकाळची वेळ आहे. सायंकाळच्या वेळेला मी दिवाबत्ती करून घेतलेली होती आणि आज ते मस्त फुलं नाही मिळाले पण माळ मिळाली होती, तर देवघराला माळ लावून घेतलेली आहे. किचन अप टू डेट माझा व्यवस्थित आवरला गेलेला आहे. स्वयंपाक लवकर केलेला होता, लवकर सगळं आवरून घेतलं. आणि आता मी तुमच्यासोबत जे ते केक प्रीमिक्सची रेसिपी शेअर करणार आहे. जसं की मी पुढेही सांगितलेलं आहे, माझे ऑनलाईन केकचे क्लासेस झालेले आहे. तर त्यातलेच काही टिप्स आणि ट्रिक्स आणि ते यूज करून तुमच्यासोबत छान असं मी केक प्रीमिक्सची रेसिपी शेअर करणार आहे. नमस्कार मैत्रिणींनो, तर आता ही जी वेळ आहे ना, ही संध्याकाळी 8 वाजेची आहे. सकाळी 7 वाजेपासून मी व्लॉग स्टार्ट केलेला होता आणि सकाळी जी ती मी मस्त अशी टेस्टी आणि हेल्दी मुगाचे धिरडे म्हणा किंवा नाही डोसे किंवा उत्तप्पे आपण बघितले आणि खूप सोप्या पद्धतीने अगदी घरगुती सामानामध्येच आपण ते बनवून रेडी करतो असे आपण डोसे म्हणा किंवा उत्तप्पे म्हणा बघितले मुगाचे. तर त्यानंतर मी माझं रेग्युलरचं जे काम आहे ते करून घेतलं, देवपूजा वगैरे करून घेतली, सगळं काम आवरलं. जेवणात काय बनवलं ते तुमच्यासोबत शेअर केलंच होतं. त्यानंतर डायरेक्टली मी जे ते संध्याकाळी सायंकाळच्या वेळेला दिवाबत्ती केली ते तुमच्यासोबत शेअर केलं. आणि आज जे ते दिवसभर इंटरनेटचा प्रॉब्लेम होता, तर माझा आज व्लॉग सुद्धा गेलेला नाहीये. सो तो व्लॉग मी तुमच्यासोबत नेक्स्ट म्हणजे उद्या शेअर करणार आहे. आणि हा आता थोडंसं लेट होत चालेल, एक दिवस व्लॉग गेलेला नाहीये त्यामुळे. तर असून देत, काही नाही, एखाद्या दिवशी हा टेक्निकल इश्यू असू शकतो. तर त्यानंतर मग मी पुन्हा स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि सगळं किचन वगैरे क्लीन केलं, भांडे वगैरे घासून झालेले. तर आता आहे आहूंचा बर्थडे 10 तारखेला. तर मला जे ते घरगुती केक प्रीमिक्स बनवायचे. तर घरगुती केक प्रीमिक्सचे ते अगदी सोप्या पद्धतीने घरात जे आपलं सामान अवेलेबल असतं ना, त्या सामानामध्ये आपण बनवून रेडी करू शकतो. आपण जर स्टोअर बोट म्हणजे दुकानातनं केक प्रीमिक्स आणलं ना,
तर ते 1 किलो केक प्रेमिक्स जे ते आपल्याला 250 ते 300 रुपयाला पडतं. आणि एवढं करून ते किती दिवस चालतं काय ते आपल्याला काही माहीत नसतं. तर आपण जर घरी अशा पद्धतीने जर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे या पद्धतीने जर केक प्रेमिक्स बनवलं तर हे केक प्रेमिक्स जे ते आपण 2 ते 3 महिने रूम टेम्परेचरला म्हणजे बाहेर फ्रीजमध्ये न ठेवता रूम टेम्परेचरला बाहेर आपण हे केक प्रेमिक्स जे ते एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचे आणि 2-3 महिने आपण ते यूज करू शकतो. तर ज्या कोणी ताई आपल्या समजा केक जे ते केकचा व्यवसाय करत असेल, त्या आयसिंग केक विकत असेल, घरगुती आयसिंग केक, तर त्यांच्यासाठी ही व्हिडिओ खूप चांगली असणार आहे आणि परफेक्ट अशी मेजरमेंट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी जे ते ऑनलाईन केक क्लासेस केलेले आहे तर त्यातलंच जे आहे ती एक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. अजूनपर्यंत मी माझ्या ना हिंदी चॅनलवर ना मराठी चॅनलवर केक प्रेमिक्सची रेसिपी जे ती शेअर केलेली नव्हती. मला यायचं केक प्रेमिक्स पण मी घरगुती मला पाहिजे त्या पद्धतीने करून घ्यायचे आणि शेअर करण्याची काही वेळच आली नाही. तर म्हटलं चला आता आज आपण आपल्याला माहिती ते केक प्रेमिक्स जे ते तुमच्यासोबत शेअर करूया. तर त्यासाठी मी इथे ही मोठी परात घेतलेली, त्यामध्ये चाळणी आपण ठेवून घेतलेली आहे. कधीही केक प्रेमिक्स बनवत असताना ते आपल्याला त्यात जे सगळं सामान आपण घेणार आहोत ना ते आपल्याला 1 ते 2 वेळेस चाळून घ्यायचे. 1 ते 2 वेळेस नाही झालं तरी चालेल, पण एकदा तरी आपल्याला केक प्रेमिक्सचं जे सामान आपण जे कुठलं सगळं सामान जे घेणार आहोत ना ते चाळूनच घ्यायचे. म्हणजे आपला केक जे तो व्यवस्थित बनतो, छान असा फुलतो, सगळं सामान इक्वली सगळ्या प्रेमिक्समध्ये जे ते मिक्स होतं. त्याकरता आपल्याला चाळणीने सगळं सामान जे ते चाळून घ्यायचे. ही स्टेप जी ती अजिबात स्किप करायची नाही. त्यानंतर आपल्याला केक बनवत असताना ना शक्यतो आपल्याला ह्या ज्या मेजरिंग कप असताना यांचा यूज करायचा आहे. तर याच्याने काय होतं की आपला केक किंवा केक प्रेमिक्स जे ते अजिबात चुकत नाही. तर हे जे असे मेजरिंग कप असताना मेजरिंग कप आणि स्पून त्यांचा वापर आपल्याला यासाठी करायचा आहे. तर ह्या आहे बेसिक गोष्टी केक प्रेमिक्स किंवा केक बनवण्याच्या. त्यानंतर मी आता इथे 2 प्रकारचे प्रेमिक्स बनवणार आहे. एक जे व्हॅनिला प्रेमिक्स असतं म्हणजे प्लेन, आपण त्यापासून जे ते रेड वेल्वेट केक पण बनवू शकतो आणि साधा व्हॅनिला कुठल्याही फ्लेवरचा केक सुद्धा बनवू शकतो. तर त्या हिशोबाने मी एक प्लेन केक प्रेमिक्स बनवणार आहे आणि एक चॉकलेट केक प्रेमिक्स बनवणार आहे. तर त्यासाठी मी इथे अर्धा किलोचे 2 मैद्याचे पॅकेट घेतलेले, मोजायला बरं पडावं म्हणून मी इथे 2 अर्धा किलोचेच पॅकेट घेतलेले आहे. आणि हे केक प्रेमिक्स जे ते आपण स्टोअरमधनं आणलं ना तर ते आपल्याला 300 रुपयाला पडतं. आणि हे केक प्रेमिक्स आपण घरी जर बनवलं ना तर तुम्हाला म्हणजे खरंच जोक वाटेल. मला पण हे असंच वाटायचं, पण फक्त 100 रुपयामध्ये आपण 1 किलो केक प्रेमिक्स जे ते बनवून रेडी करतो. म्हणजे आपला जवळजवळ 200 ते 250 रुपयाचा फायदा होतो. आणि एवढं करून घरगुती केक प्रेमिक्स हे असणार आहे. आणि त्यातल्या त्यात जर माझ्या मिस्टरांसारखी कोणाच्या मिस्टरांची किंवा मुलांची सवय असेल तर त्यांच्यासाठी तर योग्यच. माझे मिस्टर जे ते शक्यतो स्टोअर बोट किंवा बेकरीमधलं हॉटेलमधलं त्यांना एवढं खायला आवडत नाही. शक्यतो घरी बनवलेलं गावरान पद्धतीचं असं जेवण त्यांना आवडतं. तर मी प्रयत्न करत असते की हर एक पदार्थ मी घरीच बनवेल. तर आता चला आपण केक प्रेमिक्स कसं बनवायचं ते पाहूया. तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. ह्या भांड्यामध्ये आपल्याला मेजरिंग कपने मोजून 1.5 कप साखर घ्यायची. नॉर्मल जी साखर असते ना आपली चहाला किंवा कुठल्याही गोडाचा पदार्थ बनवण्यासाठी आपण वापरतो ती साखर घ्यायची. तर इथे मी ही मधुरची साखर घेतलेली. शक्यतो आपल्याला शुगर जी ती चांगलीच यूज करायची. ती ब्रेकफास्ट शुगर असते ना ती यूज केली किंवा आयसिंगची शुगर असते ना ती यूज केली तर रिझल्ट जो येतो केकचा अजून मस्त आणि उत्तम निघून येतो. तर मी मधुरची साखर जी ती यूज केलेली आहे. ही अगोदरच छान अशी व्हाईट अशी असते तर मी हीच यूज करणार आहे. तर ह्या कपाने मोजून मी 1.5 कप साखर घेणार आहे. हा इथे 1 कप घेतलाय आणि हा अर्धा कप. तर अशी मी 1.5 कप साखर घेतलेली आहे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1/4 टीस्पून जे ते हे बघा इथे चमचा, आपण मेजरिंगचा तो चमचा असतो ना तोच घ्यायचा आहे. कॅमेरा इथे व्यवस्थित व्हिजन करत नाही, पण 1/4 टीस्पूनच आपल्याला सायट्रिक ऍसिड यामध्ये घालून घ्यायचे या पद्धतीने. तर यामध्ये 1/4 टीस्पून मी सायट्रिक ऍसिड घालून घेतलेला आहे.
तर मैत्रिणींनो, आपण यामध्ये जे सायट्रिक ऍसिड घातलं नाही, हे सायट्रिक ऍसिड घातल्याने काय होतं की आपला केक जो तो परफेक्ट बेकरी स्टाईल बनवून रेडी होतो आणि आपल्याला केकमध्ये जे ते विनेगर किंवा दही यूज करण्याची गरज पडत नाही. विनेगर किंवा दही यूज केल्याने ना केकला जे ती एक वेगळीच अशी स्मेल येते आणि कंडेन्स मिल्क सुद्धा आपल्याला यूज करण्याची गरज पडत नाही. दही, विनेगर आणि कंडेन्स मिल्क जे आहे ना, हे थोडेसे महाग असे प्रोडक्ट असतात. तर बऱ्यापैकी बेकरी प्रोडक्टमध्ये जे ते ह्या गोष्टींचा ते यूज करत नाही, कारण की त्याची कॉस्टिंग जी ती महाग जाते. त्यामुळे आपण जे ते ह्या केकमध्ये जे सायट्रिक ऍसिड आहे ना ते यूज केलेले आहे. याच्याने आपल्याला दही, विनेगर यूज करण्याची गरज पडत नाही. तर डिटेल मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. ज्या पद्धतीने मला माहिती मिळालेली आहे त्या पद्धतीनेच मी तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर आता आपण यामध्ये बेकिंग सोडा यूज करणार आहोत. तर आपल्याला टोटल, तर हे बघा मैत्रिणींनो, इथे मी हा 1 टीस्पूनचा जो स्पून आहे ना तो घेतलेला आहे आणि त्याच्याने मोजून आपल्याला बरोबर 4.5 टेबलस्पून बेकिंग सोडा जो आहे तो मोजून घ्यायचा आहे. कमी जास्त प्रमाण करायचं नाही, बरोबर प्रमाण जे ते आपल्याला जसं सांगितले त्याच पद्धतीने घ्यायचे. तर हा 1 टेबलस्पून टाकलेला आहे मी, हा दुसरा आणि हा तिसरा आणि हा चौथा आणि हा अर्धा 4.5 टेबलस्पून आपण यात बेकिंग पावडर यूज केलेली आहे. त्यानंतर आपण यामध्ये 2 टीस्पून जे ते बेकिंग सोडा यूज करणार आहोत. तर पहिले जी यूज केली आपण ती होती बेकिंग पावडर आणि हा बेकिंग सोडा आहे. प्रमाण जे ते एकदम योग्य घ्यायचे आणि व्यवस्थित मी जसं दाखवते ना त्या पद्धतीने असं व्यवस्थित मोजून घ्यायचे. तर हा 1 टेबलस्पून टाकलेला आहे आणि या पद्धतीने हा आपण दुसरा टेबलस्पून पण टाकून दिलेला आहे. टेबलस्पून नाही, टीस्पून. तर 2 टीस्पून मी बेकिंग सोडा घालून घेतलेला आहे. आणि बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर आपल्याला ओळखायची असेल ना तर ही जी ब्लू डब्बी असते ना ही असते बेकिंग सोडा आणि जी रेड कलरची डब्बी असते ना तर असते बेकिंग पावडर. तर हे साईन असतं यांचं ओळखायचं, एकदम सोपं आहे. तर या पद्धतीने आपल्याला हे यामध्ये घालून घ्यायचे आणि बस. आता आपल्याला हे जे ड्राय इन्ग्रेडियंट आहे ना साखर घालून केलेले आपण टाकलेले सगळे, हे आपल्याला मिक्सरवरती एकदम फाईन अशी याची पावडर बनवून घ्यायची आणि हे चाळून घ्यायचंय. तर हे बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे मी हे बारीक अशी याची पावडर बनवून घेतलेली. त्यानंतर परात घेतलेली, त्यामध्ये चाळणी ठेवलेली आणि आपल्याला आता हे छान असं गाळणीने गाळून घ्यायचे. हे बघा, या पद्धतीने आपल्याला गाळून घ्यायचे. जे उरलेलं असतं ना ते आपल्याला काढून टाकायचे, यूज करायला नाही घ्यायचे. जे जाड आहे ना ते आपल्याला अजिबात केकच्या प्रीमिक्स मध्ये घालायचं नाहीये. त्यानंतर यामध्ये आपण हे कॉर्नफ्लोअर जे आहे ते अर्धा कप घालून घेणार आहोत. तर या पद्धतीने आपल्याला अर्धा कप कॉर्नफ्लोअर घालून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये आपल्याला 1 कप जे ते मिल्क पावडर घालून घ्यायची. मिल्क पावडर नसेल तर डेअरी व्हाइटनर घातलं तरी चालेल. तुमच्याकडे दोन्हीतून कुठलेही एक जर असेल तर ते घालायचे. तर मी इथे मिल्क पावडर जे ते 1 कप घालून घेत आहे. आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये अर्धा किलो मैदा घालून घ्यायचा आहे आणि हे जे ते आपल्याला छान असं चाळून घ्यायचे. चाळून घेणं खूप गरजेचं आहे. केक प्रीमिक्स साठी आपण जे हे सगळं सामान घेतो ना हे चाळून घेणं खूप गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला जर जमलंच तर 2-3 वेळेस जरी हे चाळलं तरी चालेल. आणि बघा असं वरती जे राहतं ना ते आपल्याला यात टाकायचं नाही, ते डिस्कार्ड करायचे, घ्यायचं नाही, फेकून द्यायचे. आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला 1/3 कप जे ते कोको पावडर ऍड करायचे आणि ही कोको पावडर सुद्धा आपल्याला चाळणीने चाळून घ्यायची. तर हे बघा मैत्रिणी, या पद्धतीने आपल्याला कोको पावडर सुद्धा चाळून घ्यायची. आणि त्यानंतर आता आपल्याला हे केक प्रीमिक्स जे ते छान असं एकत्र करून घ्यायचे. तर मी या विस्करच्या साहाय्याने हे छान असं एकत्र करून घेणार आहे आणि पुन्हा एकदा हे छान असं चाळून घेणार आहे. आणि बस आपलं हे चॉकलेट प्रीमिक्स बनवून देते रेडी झालेलं आहे. यापासून केक कसा बनवायचा ते मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सेम हेच प्रमाण घेऊन याच पद्धतीने जे ते मी व्हॅनिला प्रीमिक्स कसं बनवायचं तेही बनवून घेते आणि त्यानंतर दोन्ही प्रीमिक्स तुम्हाला दाखवते. जसं आपण चॉकलेट प्रीमिक्स साठी सगळं माप घेतलं ना त्याच पद्धतीने सगळं माप आपल्याला घ्यायचं. इथे व्हिडिओच्या वरती जे ते मी लिस्ट जे आहे मी काय काय घेतलेलं आहे केक प्रीमिक्स बनवण्यासाठी ते मी डिस्प्लेला लावून देईल. तर तेही तुम्ही चेकआउट करा. तर हे छान असं एकत्र करून 2-3 वेळेस मी चाळणीने चाळून घेते आणि याच पद्धतीने सेम व्हॅनिला प्रीमिक्स जे येते तेही बनवून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दोन्ही प्रीमिक्स जे येते दाखवते.
तर हे बघा मैत्रिणींनो, अशा प्रकारे आपल्याला छान असं हे प्रीमिक्स जे ते एकत्र करून घ्यायचे आणि 2-3 वेळेस चाळणीने छान असं चाळून घ्यायचे आणि बस एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवायचे आणि 2 ते 3 महिने आपण एकदम निश्चिंतपणे कधीही घेऊन ते प्रीमिक्सपासून केक बनवू शकतो. रूम टेम्परेचरवरती एकदम व्यवस्थित राहतं. तर या पद्धतीने मी ज्या पद्धतीने चॉकलेट प्रीमिक्स बनवलं ना, सेम त्याच पद्धतीने व्हॅनिला प्रीमिक्स जे ते बनवून रेडी करणार आहे. तर हे फक्त व्हॅनिला म्हणजे हे प्लेन प्रीमिक्स आहे. यामधून हे प्रीमिक्स यूज करून आपण मँगो फ्लेवरचा केक, स्ट्रॉबेरी फ्लेवरचा केक, व्हॅनिला फ्लेवरचा केक किंवा बटरस्कॉच फ्लेवरचा केक बनवू शकतो. पाहिजे ते केक तुम्ही बनवू शकता खूपच सोप्या पद्धतीने आणि घरगुती साहित्यामध्ये आणि कमी खर्चामध्ये आपण अशा प्रकारे ते प्रीमिक्स बनवून रेडी करू शकतो. आणि इथे मी ही जी दूध पावडर यूज केलेली ना, तुम्ही दूध पावडरऐवजी जे डेअरी व्हाईटनर असतं ना तेही यूज करू शकता. पण शक्यतो ते यूज करू नका, कारण की डेअरी व्हाईटनरने एवढा छान असा रिझल्ट येत नाही. तुम्हाला चांगला जर रिझल्ट पाहिजे असेल तर तुम्ही मिल्क पावडर, छान ब्रँडची, छान कंपनीचीच मिल्क पावडर यूज करा. तर या पद्धतीने मी सगळे साहित्य घालून छान असं प्रीमिक्स बनवून घेतलेलं आहे व्हॅनिला फ्लेवरचं. त्याचे सगळे इन्ग्रेडियंट्स जे ते त्यामध्ये छान एकत्र करून घेईल आणि हे प्रीमिक्ससुद्धा मी चाळून घेईल आणि बस आपले दोन्ही प्रीमिक्स अशा पद्धतीने बनवून रेडी झालेले आहे. तर तुम्हीही नक्की हे ट्राय करा आणि माझ्यासंगे तुमचे अभिप्राय शेअर करा. ते दोन्ही प्रकारचे केक प्रीमिक्स जे ते बनवून रेडी झालेले आहे. हे केक प्रीमिक्स यूज करून आपण बेकरी स्टाईल मस्त असा आयसिंग वाला जो फ्रॉस्टिंग वाला केक असतो ना, ब्लॅक फॉरेस्ट, तो केक बनवू शकतो. मी ते केक सुद्धा बनवलेले आहे. त्याचे खूप सारे व्हिडिओज जे ते मी माझ्या हिंदी चॅनलवर अपलोड केलेले आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर माझं हिंदी चॅनल जे ते इंडियन रिअल लाईफ रिअल होम, ते तुम्ही चेक करू शकता. त्यावर खूप साऱ्या मी केकच्या रेसिपीज जे ते शेअर केलेले आहे. मी जे ते केकच्या ऑर्डर्स घ्यायचे ना, तर त्या टायमाला अशा प्रकारे जे ते हे केकचं प्रीमिक्स जे ते बनवून ठेवायचे आणि त्यापासून जे ते केक जे ते बनवायचे आणि एकदम परफेक्ट बेकरी स्टाईल, मी तर म्हणेल त्यापेक्षाही छान आणि मस्त असा सॉफ्ट आपला केक जो तो बनवून रेडी होतो. तर आता मी तर हे केक प्रीमिक्स जे ते घरगुती आपलं मुलांना खाण्यासाठी स्पॉन्ज केक वगैरे बनवण्यासाठी आता बनवून ठेवलेलं आहे. कारण की आता मी केकच्या ऑर्डर घेत नाही. सो माझ्या घरामध्ये मुलांना जे ते चॉकलेट केक प्रीमिक्स खूप आवडतं, म्हणजे त्याच्यापासून बनवलेलं म्हणजे चॉकलेट केक खूप आवडतो. सो मी त्यामुळे चॉकलेट केक प्रीमिक्स जे ते नेहमी माझ्या घरात बनवून ठेवत असते आणि मी कधीच स्टोर बोर्ड जे ते केक प्रीमिक्स आणत नाही. 300 ते 400 रुपये घालण्यापेक्षा फक्त 100 रुपयामध्ये आपलं हे जवळजवळ 2 किलो केक प्रीमिक्स बनवून रेडी झालेलं आहे. याच पद्धतीने आपण कप केक प्रीमिक्स, त्यानंतर मग केक प्रीमिक्स, हे सगळे प्रीमिक्स जे ते बनवू शकतो. ब्राउनी प्रीमिक्स, तेही मी तुमच्यासोबत शेअर करेल. तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला त्या सगळ्या रेसिपीज सुद्धा बघायला आवडेल की नाही. ते तुम्ही जर मला सांगितलं की हो तुम्हाला त्या रेसिपीज सुद्धा बघायला आवडेल, तर त्या सुद्धा मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करेल. कारण की माझा जो ऑनलाईन बेकिंगचा क्लास झालेला आहे त्यामध्ये आम्हाला सगळ्या ह्या ज्या बेकरी स्टाईल केक प्रीमिक्स ते सगळे शिकवलेले. सो मी जे शिकलेले ते तुमच्यासोबतही शेअर करेल. तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला त्या सुद्धा रेसिपीज बघायला आवडेल का. तर हे बघा, अशा पद्धतीने आपलं केक प्रीमिक्स जे ते बनवून रेडी झालेलं आहे. तर हे केक प्रीमिक्स जे ते आपल्याला एअरटाईट कंटेनरमध्ये भरून आणि रूम टेम्परेचरवर ठेवायचे. अजिबात याला आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची गरज पडत नाही. मी जसं की अगोदर सांगितल्याप्रमाणे माझ्या मिस्टरांना जे ते जास्तीत जास्त फ्रीजमध्ये ठेवलेल्या गोष्टी किंवा जास्त दिवस ठेवलेल्या गोष्टी, प्रिझर्वेटिव्ह जे असतं ना ते आवडत नाही. तर हे आपण रूम टेम्परेचरला ठेवलं ना तरी 2-3 महिने अजिबात खराब होत नाही. तर हे बघा, इथे मी त्यासाठी जे ते हे जे 2 जार आहे ना, हे क्लीन करून ठेवलेले. हे छान असे ड्राय झाले की त्यानंतर यामध्ये मी केक प्रीमिक्सचे ते भरून ठेवेल आणि ह्या ज्या चीट बनवलेल्या आहे ना ह्या त्याच्यामध्येच ठेवेल, जेणेकरून मला जे ते समजेल की म्हणजे असंही आपल्याला समजेल की हे चॉकलेट प्रीमिक्स आहे आणि हे व्हॅनिला प्रीमिक्स आहे. तर तरी सुद्धा मी त्यामध्ये ह्या चीट जे ते ठेवत असते आणि या पद्धतीने मी केक प्रीमिक्स जे ते स्टोअर करत असते एअरटाईट कंटेनरमध्ये. आणि हा जो व्हॅनिला केकचं प्रीमिक्स आपण बनवलेला आहे ना, यामध्येच आपण जे ते रेड वेल्वेट केक सुद्धा यापासून बनवू शकतो किंवा सेपरेटली रेड वेल्वेट केकचं प्रीमिक्स सुद्धा आपण बनवून ठेवू शकतो. पण ते जास्तीत जास्त आपण यूज करत नाही. सरलाट आपल्या म्हणजे घरगुती पद्धतीने आपण जर म्हटलं तर घरांमध्ये जे ते स्पॉन्ज केक जो ते बनवला जातो चहा सोबत खाण्यासाठी किंवा मुलांना ज्या वेळेला छोटीशी भूक लागते इव्हनिंगची त्यासाठी देण्यासाठी, तर मी शक्यतो हेच 2 प्रीमिक्स जे ते बनवत असते.
तर या पद्धतीने केक प्रीमिक्स जे ते मी बनवून ठेवत असते. तर मैत्रिणींनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर आपलं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, कारण की अशाच प्रकारच्या छान छान रेसिपीज, लाईफस्टाईल रिलेटेड व्हिडिओज मी तुमच्यासोबत शेअर करत असते आपल्या या चॅनलवरती. तर नक्की आपलं चॅनल जे ते सबस्क्राईब करा आणि आपलं ही चॅनलची लिंक जी आहे किंवा व्हिडिओची लिंक जी ती आपल्या मित्र परिवारात आणि फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. चला तर मग मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. श्री स्वामी समर्थ.